आमच्या आयुष्याचं झाकपक झुपक वाटायला लागलाय ना. सीतारामाची कपिली गाई सारा डोंगर धरून याई. चारता चारता झाली रात महुव जळ साऱ्या रात. मवा मावांची किनकाळी जाणी गाय पुंताळी. जाण्या गायचा बांडा कोण हानान पाबर जाऊन द्या शेवटी. टिकून आल्या बियाच्या मुठी बी पडलं 3 चाळी. उगावल्या मोत्याच्या जाळी आज वर्षाभराची दिवाळी. आज महादेवाचं दावारी देवावंत आणि शिवाजी महाराजांची सोन्याची काठी. शिवाजी छत्रपती महाराज की जय. लाईट चालू कर. हा तर नमस्कार मित्रांनो. आता वाजलेत सकाळच्या किती वाजलेत रे 4:30 आणि आम्ही निघालोय आता प्रवासाला. प्रवास ट्रेकिंग प्लस कॅम्पिंगला. आज आमचा मुक्काम आहे राजगड. सकाळी 4:30 मग अंधारा काय दिसत नाही. मागं आपली गँग पण आहे पण आता यातलं कोण दिसणार नाही. आता उजेड झाल्यावर डायरेक्ट भेटू. डायरेक्ट उजेड झाल्यावर भेटू तेव्हाच दाखवतो कोण कोण आले सोबत. पाहिजे म्हणून झूम करून 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 बघताय. आट्या हाय असंच उजेड राहते. झापक झुपक काय करू नको. आमच्या आयुष्याचं झाकपक झुपक वाटायला लागलाय ना. काय ना मला ती एवढ्या टप्प्यात जरा जाळ केलेलं दिसते कुठेतरी. आता सध्या सगळे आम्ही सातारला पोचलोय आणि सगळ्यांनी थोड्या थोड्या झोपा काढायला चालू केली. झोप काढून उठायला लागली ती. आता जरा पेट्रोलचं बघायचं. बाकीच्या बी गोष्टी करायच्या निघायचं नाहीत. आता पुढे काय लोकेशन तिथे जाऊन करायचं. आता पेट्रोल पंप चांगला आहे. आता आम्ही जरा फ्रेश बेश होऊन पुढे निघणार आहे. वापर केला कसा आहे. तर आता आम्ही आपल्याला पाटील सातारचा टोल नाका पार केला. आता सकाळ सकाळ मस्त असे न्यूज चालू आहेत. नाही गाजराव हा मुंबई बेंगलोर हायवे. तर आता आम्ही नॅशनल हायवे सोडून नसरापूरकडे चाललेलो आहे. आता इथून राजगड 30 किलोमीटर. आता सिंगल लेन रोड आहे. किती वेळ घेते काय माहिती 30 किलोमीटरसाठी. सध्या तरी अजून गर्दी दिसत नाही गाड्यांची जाणार आहे राजगडाकडे. त्यामुळं पुढं गर्दी मिळाली तर वेळ होईल. सध्या तर नाही. राजगड पाली दरवाजा पाली साईडनं जातं. पालीकडचा बेस आम्हाला 3 किलोमीटर राहिला आहे आणि इथं चालू झाले वाघ बघण्याच्या गोष्टी चालू झाल्या. आणि एकदम असं राजगडा साईडचं वातावरण. राजगड दिसतच नाही नुसतं ढग. मजाच आहे. आणि वाघाबद्दल बोलणं चालू आहे मागं. वाघ काय करायचं चालू आहे. वाघ हा पहिलवानला वाजवायला बघायचा. हा बंद केलं का नाही चालूच आहे. आट्याला बिबटे बघायचं त्याचं काय. तर आता आम्ही पालीच्या पुढं आलोय. पाली दरवाजा बेस आहे म्हणजे
म्हणजे गाड्या जिथं आपल्याला पार्किंग करता येईल तिथं चाललेलं आहे. हॉटेल काय माझं नाव लक्षात नाही गेलं. त्या हॉटेलपाशी जायचं आहे, गाडी पार्क करायची आणि तिथून पुढं आपला प्रवास चालू करायचा. तिथून आपल्या वजं उचलून आता ट्रेक. काय नजारा आहे ती राव बघा. आता हाय आम्हाला वर चढायला. तर आता सगळेजण आम्ही राजगडाच्या पायथ्याला आहे, पायली साईडच्या म्हणजे दरवाजा साईड. आता आमच्यासोबत कोण आहे? पंकज पाटील. आता काय माहिती परमनंट आपल्या ब्लॉगचा माणूस पंकजचा भाऊ प्रथम, मामाचा मुलगा आकाश सोनवणे, आवी, अभिजित, गाना, निखिल, न्यू मेंबर ऍड झालेला आहे बंटी. आपल्या एक ड्रायव्हर राहिला की आणि मी आमचा अजिंक्य आहे, पण ते आता कुठे गेलाय माहित नाही. आधी मध्ये ब्लॉग मध्ये दिसेलच. तर मामाचा मुलगा खरं सांगा आमचा आता आहे प्लॅन ट्रेकिंग प्लस कॅम्पिंगचा. तर आता सध्या नाश्त्याला थांबलेला आहे. सगळेजण नाश्ता झाला का सगळ्यांना चालू की विहंगम असा जरा दिसतोय. पाटीलने म्हणलेला आहे आपला शब्द विहंगम असा दृश्यचा दिसतंय. मराठीचा प्रॉब्लेम आहे पोरा. चांगला शब्द, खूप सुंदर शब्द, खूप सुंदर शब्द. नाश्ता करायचा आणि निघायचा आता. शेवटी गाड्याने मी जोडीनं पाया पडली. तिकडे बापा तिकडे पोर आहे, तुझं काय नाही. तर आमचा राजगड ट्रेक चालू झाला आहे, जस्ट स्टार्टेड. आणि सध्या खाली आम्ही तिघं जण आहे, बाकी गँग वर चालल्या. आणि हे तिघं जण आम्ही जोडीदार सवंगडी. कसं आहे, मी आकाश पंकज. आणि ठरल्याप्रमाणे सुरुवातीला दम भरायला चालू झालेला आहे, नंतरचं बघू नंतर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पावसामुळे पायऱ्या खूप निसरड्या झाल्यात, तर चढताना जरा प्रिकॉशन घेऊन चढावं लागतंय. हे आमच्या ग्रुपचे ताकदवार गणेश माळी. स्माइल दे. तुझं नाव काय आहे? आद्विक. कितवीला आहेस तू? अंगणवाडी. फर्स्ट टाइम आला राजगडवरती? हा. किती वय याचं? 3.5 वर्षे. 3.5. अरे वा. बाय कर. बाय कर. टप्पी दे. छोटा मावळा आपला. एक नंबर. सध्या खरं सांगतो लय बेकार वाट लागलेले माझे. माझ्या अंगातले रेनकोट घातल्यामुळे सगळं पाणी पुढून ताकद संपल्यागत झालं आहे. हा असं झालं. माझ्यावर आवीची ताकद आहे, माझी ताकद संपल्या. असं दम भरतोय ती नाही झालं, ताकद संपली, एनर्जी संपल्यागत झाली. बघायला पाहिजे काहीतरी करायचं. वेगवेगळं हे चालू आहे आमचं. बघू काय झालं, बघू वेळ. त्यामुळं मला शूट करायची होईनाच झाली. एवढं माझी वाट अवस्था झाल्या का, तर फक्त रेनकोट घातल्यामुळं. भेटू. सध्या आम्ही अशा लेवलला पोचलो की गडावर की आम्ही ढगाच्या वर आहे आणि खाली पाऊस चालला, त्याचबरोबर धबधबे त्यांचा बी आवाज येतो. आणि हे आहे पृथ्वीवरचा स्वर्ग.
काय करा पाटील पाटील त्याला बॅग घ्यायला सांगा. सगळ्यांची वाट लागलेली आहे. माझी तर जगाच्या पोवर लागलेली लय बेकार लागलेले. मला असं झालं पाठीवर लक्षात ठेव. हा. मला असं वाटायला मी उगाच ते रेनकोट घातला. रेनकोट माझी वाट लावून टाकल्या पुढे. आम्ही आता पोचलोय पायरी मार्गाशी. पाली दरवाजा जवळ पोचलोय. आता इथून पुढे आहे त्या पायऱ्या आणि पायऱ्याला जास्त कसं लागणार. हां हां खरं सांगू लय वाट लागली आयुष्यात पहिल्यांदा. मागच्या वेळेस बी रायगड केलाय पण मला नाही झालं. ह्यावेळेस माझी लय ताकद हे झाली. ताकद संपल्या पुरी. हां सीतारामाची कपिली गाई सारा डोंगर चरून याई. चरता चरता झाली रात मवजळ साऱ्या रात. मवा मवांची किनकाळी जाणी गाय पुंताळी. जाण्या गायचा बांडा कोण हा नानपाबर जाऊन द्या शेवटी. टिकून आल्या ब्याच्या मोठी बी पडलं 3 चाळी. उगावल्या मोत्याच्या जाळी आज वर्षावऱ्याची दिवाळी. आज महादेवाचं गावारी देववंत आणि शिवाजी महाराजांची सोन्याची काठी. शिवाजी छत्रपती महाराज की जय. चेष्टा केलं पायऱ्या एवढ्या मोठी पाय वर जात नाही. उंची कमी आम्ही आता पाली दरवाजा जवळ आहे. सध्या सगळेजण एक प्रकारे रेस्ट घेतात. तसं झाले वरचा वेदर दिसतोय भाऊ. पाली दरवाजा एक्झॅक्टली आपल्या डोक्यावर आहे. दिसतंय असेल लय भारी. पण धुक्यामुळं क्लिअर येत नाही. त्यामुळं अजून जरा सगळ्या पायऱ्या जरा हाईटनं उंच आहे. त्या जरा गुडघ्यांना त्रास होते चढायला. आणि ह्या माणसाला तर खरा जास्त त्रास व्हायला लागला त्यामुळं. हा उंचीमुळं माझ्यासारख्याला त्रास व्हायला लागला त्याला. लहानपणी कॉम्प्लेन केला. हे आमची गँग खाली खालनं चढायला. आकाश दिसत बी नाही आता. पिवळी टोपीन पांढरी टोपीन आणि काय आब्या ही झालं वाटतं. आब्या संपले पाक संपले आब्या. त्याला हलकी बॅग दिलं तरी माझी बॅग नाही ती बॅग घेतल्यानंतर त्याकडे सगळं संपलं. आकाश हात वर कर. हात ये पुढे. आमचा माणूस खरा हा माणूस खरा ही करायला आलाय. मेहनत घ्यायला आलाय. बघा कसं दोघा तिघा घेऊन वर चढायला. या साईडने आकाश सर बघा आमचा आवीची बॅग कसलं लगा. अशी एकमेकाची काळजी घ्या पोराने चालू केल्या. हे खाली 15-20 किलो. पाली दरवाजा जवळ आहे. तुम्हाला मी सारखं सांगतो पाली दरवाजा जवळ. पाली दरवाजा जवळ सगळ्या गोष्टी. ही पाणी पडते. ही पिण्यासाठी योग्य पाणी. तुम्ही बाटलीत गोळा केलं तर तुम्ही पाणी थोडं उकळलं तर पाणी तुम्हाला पिऊ शकता. असंही पिऊ शकता. तसंच आहे. आणि पुढं आणि तलेला राजगड किल्ला मुक्काम बंद आहे पण मुक्काम करू शकता. चला आपण पुढे जायचं आहे. लेट्स गो. पाली दरवाजा समोरच आहे. तुम्हाला त्याची थोडी झलक दिसते. आणि आता आम्ही पाली दरवाजावर उभा आहे. आता पाली दरवाजावर उभा आहे तर ह्या दरवाजा काय इतिहास असेल किंवा काय बांधणी असेल ह्याची माहिती आपल्याला काय आपले इतिहासकार आपल्या ग्रुपमधले इतिहासकार देणार. तर पंकज आता चालू करते. तर सांगावे पंकज काय म्हणणं आहे, कसं आहे, काय बांधलंय. तर
ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला त्यावेळेस त्यांचं वय होतं 16 वर्ष, 16-17च्या आसपास होतं. आणि त्यांनी हा किल्ला एवढा विचार करून बांधला आहे. किल्ला ऑलरेडी होता, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या आहेत बांधलेल्या, ह्या एवढा विचार करून बांधला आहे. शत्रूवरती जर इकडून असा आला, त्या खालून दिसतोय शत्रू असा वरती आला तर नॉर्मली आपण उजव्या हातामध्ये नॉर्मली आपण सगळेजण राईट हँडी असते तलवार मारायला किंवा काय, आणि जी ढाल असते ते आपल्या डाव्या हातात असते. आता आपण जर असं पळतोय तर वरून लोक दगड मारू शकतात किंवा मोठे गोटे फेकू शकतात. टोळ बिळ असतं आपल्याला, टोळं असतात ते. मग त्यावेळेस गनिम काय करणार, इकडे जाल इकडे घेणार, तलवार इकडे येणार, असं काय त्यांना हल्ला करता येणार नाही. त्यामुळं आपल्या इथं वरती जे बसलेत मावळे आहेत ह्यांना ॲडव्हान्टेज भेटतंय की असं इकडून खाली फेकून मारायचं किंवा इथून दगड फेका, तेल फेका, साखरेचं पाणी फेका, काय फेका. त्यामुळे हे सगळं महाराजांचा विचार करून एवढी सगळी बांधणी केलेली आहे. तर आता आपण पाली दरवाजाची माहिती घेतलेली आहे आणि माहिती घेऊन आपण आता वर जात आहे. आणि जी मायावती हा मेन दरवाजा, मुख्य दरवाजा ना पाटील? बिनीचा दरवाजा आहे. कुठला? बिनीचा दरवाजा हा मुख्य दरवाजा, आणि आपण त्याच्याकडे चाललेला आहे. आपली सगळी जोडीदार मंडळी सामान घेऊन. आता आपण जो मुख्य दरवाजा होता बिन्नी दरवाजा त्याच्यापासून पुढं आलेला आहे. आणि पुढं आल्यावर तुम्हाला इथं शिलालेख दिसतोय लिहिलेला. पण जर ह्याच्याबद्दल माहिती काय असेल तर तशी माहिती नाही. पण आपल्या पंकज काय म्हणणं आहे ह्याच्याबद्दल तुला? ऊन वारा पाऊस ह्यानं जी लिहिलेली रिपी आहे ना सगळी मुजून गेली. त्यामुळे ह्याच्यावर कुणालाच माहीत नाही. परब असू द्या किंवा जे बाकीचे तिथं काही आले होते मी पूर्ण ट्राय केलं व्ह्यू करायचं प्रिंटवरती. त्याची कुणाला काही कुठली भाषा आहे ते पण समजलं नाही. आणि पूर्ण सगळे बघितलं सगळं हे सगळं मिटून गेले. त्यामुळे काही समजत नाही की कोणती भाषा आहे किंवा काय. फक्त महाराजांच्या काळातला आहे का त्याच्या समजून येत नाही, कारण खूप जुनी भाषा आहे ही. ते वाद दिसतंय असं हे. अच्छा, तर ह्याबद्दल अशी माहिती आहे की इथे लिहिलेलं आहे पण कुणाला वाचता येत नसल्यामुळे त्यामुळे काय लिहिले आणि कोणत्या काळातलं आहे आणि कोणासाठी लिहिलं आहे ते समजलं नाही. बाकी त्या व्यतिरिक्त हे आपण म्हणून खोले टाईप बनवलेलं आहे. आणि परत इकडे पण बघू शकता की एक प्रकारे मावळ्यांना थांबायला केलेलं आहे ठिकाण. त्यावेळेस इथं देवळ्या पण आहेत, इथं देवळ्या आहेत बांधलेले. बाकी तर आता आमचं झालं मुख्य दरवाजाकडून पुढं प्रस्थान झालेलं आहे. आणि आम्ही आता चालू पद्मावती माचीकडे. आणि आमचा सगळ्यात शांत नवीन मेंबर आणि शांत मेंबर वैभव माने एकदम शांत आहे. काय बोलत आहे निवांत जातोय. जाने माने वैभव माने शांत बसलाय. त्याला बी वजले झाले नाही. त्यामुळे प्रवास वर्णन आता आपल्याला साध्या पायऱ्याला नॉर्मली त्या पायऱ्या संपलेल्या आहेत. आणि आता नॉर्मल असं एक ह्याच्या अगोदर बालेकिल्ला विल्याच्या अगोदर हा नॉर्मल. आणि आपल्या समोर हे आहे मंदिराजवळ आलेला आहे. हे कुठलं आहे रे? हां तलाव. तिचं मग त्यांचं घर होतं इथं. हां त्यांना जे वापरायला जे पाणी होतं हां नॉर्मल भांडी असू दे की ते सगळं बाकीचं आपण वापरतो ना ते पाणी इथनं असायचं वापरायला. आणि सगळं जे प्यायचं पाणी होतं जे पुढं पद्मावती तलाव आहे हां तिथनं प्यायचं पाणी असायचं महाराजांना पण आणि सगळ्यांना. चला आपण जा. काय बोल. तर आमच्या ग्रुपमध्ये राजगडवर यायला सगळ्यात जास्त एक्सायटेड जास्त असा काय म्हणा उत्सुक असलेली व्यक्ती आहे आकाश आहे. जरा आकाशकडनं आपण विचारूया आकाश आतापर्यंत प्रवासात काय वाटलं. आकाश सांग काय वाटलं ते. हां अरे काय बोल मला काय बोलायचं काय तर सांग तुला काय वाटलं ते. हां स्पष्ट करा. सांग काहीतरी. त्यांचं नुकसान करतील का तिकडे. राजगड चढून दमलेले थकलेले प्रवासी खायला बसले आमच्या बरोबर आता. जास्त जे दमलेले आहेत ते अविनाश गोडके. स्वॅग आहे बाहेरचा स्वॅग आहे. आम्ही रामेश्वर मंदिर आहे. जर आम्ही आसरा घेतलाय खूपच पाऊस आहे एक नंबर. अशा तऱ्हेने आपले जे मेन ब्लॉगर आहेत ते थोडे असे आतमध्ये बसलेत रामेश्वर मंदिरामध्ये.
आणि मी आणि पहिलवान आम्ही दोघं जण बघतोय जरा रिअलमध्ये स्वर्ग कसं असतं ना ते आम्ही दोघं जण बघायला आलोय आणि त्याची अनुभूती आम्हाला इथं आल्यावर येते. हिवाळ्याच्या काळामध्ये आम्ही पावसाळा अनुभवतोय, पण त्याच्यापेक्षा चांगलं की तुम्ही स्वतः बघा ना, आम्ही काय सांगतो तुम्हाला. हे पद्मावती तलाव महाराजांना जे प्यायला पाणी असायचं ते ह्यायचं असायचं. आणि सांगू अक्षर पहिलवान, हे जे तलाव आहे ना, हे तलाव सुरक्षा म्हणजे ह्या तलावात सुरक्षा खूप होते, कारण ह्याचं पाणी सगळं. अशा तऱ्हेने आमचा बंटी भाई कांदा कापताना कसा आहे कट कसा हवी. अशा तऱ्हेने आमचे गाजलेले आचार्य हवी. जरा टाकूस तर उलटा नाही बघ, उलटा मी मस्त बरं गावी लक्षात ठेवतो तुझ्याशी मदतीला. आणि माझं कमी माझं लग्न व्हायचं अजून. माझं कशात काय आपण तू तुझ्याकडे उडव का. अशा तऱ्हेनं आवीने तेल ओतलेलं आहे. अजून काय ओतायचं आहे? आम्ही आज फूड ब्लॉगर आहे. आम्ही आमचा आज जॉनर चेंज केलाय. आणि हा जाळ नाही झाला. WWE मॅच खेळलाय. एकदम तरबेज असे आमचे मास्टर शेफ इंडिया आणि हे त्यांचे की आताच त्यांना हिरोकडे फोकस करा की तुम्ही आधी. आणि त्यांचे हे सपोर्ट सिस्टीम आधारस्तंभ, लग्नाच्या नंतरची तयारी, जेवण बनवायची, आता ट्रेनिंग द्यायला लागले ते. आणि तिकडे आमची तो पण अजिंक्य आणि निखिल तांदळातले खडं काढतात, पण त्यात तुम्हाला भेटणार नाही कारण तांदूळ चांगलेच तांदूळ आहे, पण वरती बघा काय नाहीये सध्या. त्यात काय सध्या नाहीये. आणि हे आमचे गणेश सोयाबीनची तयारी करत आहेत. ओले करून म्हणजे ओलच केले काय भिजवले मागवंटी राहिला. कांदा कटरमॅन बंटी भाई, कांदा तर कटरमॅन. लाडू खाताना बेसनचा तुपातला लाडू आहे तो. आणि आजचं स्पेशल तात्याची बाजार मिक्स आमटी पाटील, खास करून आमच्या पंकज पाटीलने भोरून इंद्रायणी तांदूळ आणलेला आहे. डायरेक्ट शेतात आणलं, डायरेक्ट शेतात. 4 खडक घालून देत, काय करायचं. कधी कुठेही वापरा, फ्री मध्ये ब्रँड आहे. तळेकर बंधूंचे कधीही कुठे वापरा. तात्या बाजारी आमटी. बाजारी नव्हे, अरे बाजारी लिहिले. ती बाजार आमटी तुम्ही काहीतरी अनार्थ करू नका. आणि सध्या आम्ही पद्मावती मंदिराच्या समोर आहे आणि आता हे चालू आहेत, गाणी चालू आहेत आणि संध्याकाळी 8 वाजलेले आहेत. बेकार असं वातावरण झालेलं आहे, नुसतं धुक्याने आणि थंडीनं अवस्था वाईट आहे. काही दिसत नाही, काही तुम्हाला इथं दिसणार एक समाधी पक्की असं पूर्ण हे झालेलं आहे बेकार. थंडी लई वाजायला लागली आहे.